2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस आहे आणि सदर पोलीस स्थापना दिवसात माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या संकल्पनेतून तरुणाईसाठी आम्ही एक वेगळा उपक्रम राबवतोय। कारण तरुण रक्त आपण बघतो की हल्ली मोटरसायकल रेसिंग बाईक्स आणि बाईक याच्या जास्त नादाला लागलेला आहे विषय आणि त्यातही शाळा कॉलेज ट्युशनसाठी सुद्धा 18 वर्षाखालील मुलं सर्रासपणे 50 सीसी पेक्षा जास्त क्षमता असलेल्या सर्व मोटरसायकल्स वापरत आहेत। त्याकरिता त्यांना अवेअरनेस व्हावं याकरिता त्याच्यामध्ये सांगितलं गेलेलं की 50 सीसी पेक्षा जास्त क्षमता असलेल्या ॲक्टिवा असो किंवा मोटरसायकल जर वापरलं तर त्याच्यामध्ये सदर विद्यार्थ्यांना 25,000 रुपयापर्यंत दंड होऊ शकतो। त्याचबरोबर चालक मालक आणि पालकांना सदर याच्यामध्ये गुन्हा दाखल होऊन 3 वर्षापर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा आहे। तसेच याच्यामध्ये जर 18 वर्षाखालील मुलाने वाहन चालवलं तर त्याचा इन्शुरन्स सुद्धा क्लेम होत नाही आणि मुलांना पुढे नोकरी पासपोर्ट चारित्र्य प्रमाणपत्र याच्यामध्ये अतिशय अडचण येते। त्याचबरोबर जर 18 वर्षाखालील तुम्हाला जर दंड लागला आणि तुमच्यावर कारवाई झाली तर 25 वर्षापर्यंत तुम्हाला वाहन चालविण्याचा परवाना मिळत नाही। तसेच 1 वर्ष तुमचं वाहन सुद्धा स्थगित वाहनाची परवानगी स्थगित करण्यात येते। या एवढे सर्व डिसएडव्हांटेजेस असल्याने माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाखाली अशा प्रकारचे जे पत्र आहे आम्ही जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय जिथे 18 वर्षापेक्षा कमी मुलं आहेत तिथं देऊन सर्व सोशल मीडियावर अवेअरनेस करून मुलांना यापासून 18 वर्षापेक्षा कमी क्षमतेकरता तुम्ही एकतर ई बॅटरीवर असणारे 50 सीसी पेक्षा कमी क्षमतेचे वाहन सायकल किंवा बॅटरीची सायकलचा वापर करावा असा आमचा प्रयत्न असून त्यामुळे यांच्याकडून अशी कारवाई होऊ नये व अपघाताचे प्रमाण कमी व्हावं आणि समाजात अवेअरनेस यावं हा आमचा मुख्य प्रयत्न आहे। पालकांना काय विशेष संदेश असेल? पालकांना यातून हाच संदेश असेल की जर तुम्ही तुमच्या मुलांना 18 वर्षापेक्षा कमी असताना वाहन घेऊन दिलं तर त्याच्यामध्ये तुमच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल होईल आणि त्यामध्ये 3 वर्ष सश्रम कारावास असल्या कारणाने एकतर तुम्ही मुलांना 50 सीसी क्षमतेपेक्षा कमी बॅटरीवर चालणारे वाहनं सायकल किंवा बॅटरीच्या सायकल्स घेऊन द्यावं व त्यांना मोठ्या क्षमतेच्या स्पीडचे वाहन वगैरे तुम्ही 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत घेऊन देऊ नये हेच पालकांनाही आव्हान आहे आणि शाळा महाविद्यालयातील प्राचार्य व शिक्षकांनी याचा जास्तीत जास्त प्रसार करावा असं बीड पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते।